कोणत्या लोकांना किती इम्पॉर्टंट द्यायची नाही हे आपल्यावरती असतं बरं का. कारण ही लोकं ना दोन तोंडे असतात. जर का एखादी मुलगी जॉब करत असेल, चांगली शिकलेली असेल, तर तिला विचारलं जातं, "तुला घरातलं काम येतं का? तू घरात काही करतेस की नाही? का बाहेरच फक्त फिरत असते?" आणि जर का एखादी मुलगी घर सांभाळत असेल, हाऊसवाईफ असेल, तर तिला ना शिक्षणावरून टोमणं मारलं जातं. 2 पैसे कमवायची अक्कलच नाहीये, अडाणीच हिला काय कळणार आहे? म्हणजे कुठल्याच गोष्टीत तिला इम्पॉर्टन्स दिली जात नाही बरं का. आणि त्याच्यामुळेच लोकांचा अजिबात सुद्धा मनावर घेऊ नका. कारण जे लोकं आज तुम्हाला तुमच्या तोंडावर गोड बोलतात ना आणि म्हणतात ना, "मी तुझ्याबरोबर आहे," असं तुम्हाला आश्वासन देतात ना, तेच लोकं सगळ्यात पहिला तुम्हाला धोका देतात बरं का. आणि तुमची साथ सोडत नाहीत असं बोलणारेच पहिली तुमची साथ सोडतात. मुद्दा फक्त मुलींसाठी किंवा शिक्षणाच्या बाबतीत नाहीये बरं का. तर ही गोष्ट ना एका तासापूर्वी जन्मलेल्या बाळापासून ते 108 वयापर्यंतच्या आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी लागू होते बरं. कारण तुम्ही काहीही केलं ना, तरी लोकं तुमच्यामध्ये खोट काढणारच. काहीही करून तुमच्यामध्ये चूक शोधणारच. तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही चांगलं वागा, तरी कुठल्या ना कुठल्या बाजूनी तुम्ही त्यांना चुकीचं वाटणारच. त्याच्यामुळं ना, नका लक्ष देऊ लोकांकडे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा.